जय बाळमामा सर्वांना। आज आहे बाळमामाच्या उपवासाचा दुसरा दिवस, त्यामुळे मी इथं सकाळी लवकर मामांच्या प्रतिमेची पूजा करून घेतली आणि सकाळी धूप दीप लावून घेतलं देवाला आणि नंतर जप करून घेतला। तर कांचनचं पण इथं झालं होतं, तिने इथं चहा आणि दूध गरम करायला ठेवलं होतं आणि आहोंचं पण झालं होतं। तर गेली 3 वर्ष झालं ते हा उपवास कडकडीत करतात, पायात चप्पल नाही घालायची आणि पूर्ण उपवासाचे नियम पाळून ते हा उपवास करत आहेत। याची पूर्ण माहिती सत्यवान नामदेव जावीर अँड फॅमिली या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे तो ब्लॉग, तिथं जाऊन तुम्ही नक्की बघा। आणि तसंही कमेंटमध्ये देखील मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतच आहे। तर इथं बघू शकताय त्यांनी धूप वगैरे लावून घेतलाय सगळा आणि नंतर मग त्यांनी पण जप करून घेतला आणि नंतर मग आम्ही बाळमामांची आरती केली। तर रोज सकाळ संध्याकाळ आरती करायची असते। आरती करून झाल्यानंतर ना तिने आहोंला दूध दिलं, कारण सकाळी सकाळी फक्त दूध प्यायचं असतं उपवासामध्ये, दूध आणि खारीक, आणि नंतर दुपारी फलाहार करायचा असतो आणि रात्री परत दूध घेऊन उपवास म्हणजे उपवासाच्या दिवसाचं समाप्ती करायची असते। तर हे थोडक्यात मी सांगितले। तर डिटेलमध्ये व्हिडिओ सत्यवान नामदेव जावीर अँड फॅमिली या यूट्यूब चॅनलवर अपलोड आहे, तर तिथं जाऊन तुम्ही बघू शकता। तर कांचनचा हा ऑनलाईन ड्रेस बघू शकताय, तिनं आज इथं घातला होता। तर खूप छान ड्रेस आहे हा।